नमस्कार. आज आपण खमंग अशी उकळलेल्या बटाट्याची भाजी आणि मोड आलेल्या कडवेवालाची आमटी बनवणार आहोत. तर ही आमटी आणि भाजी कोणत्याही सण समारंभामध्ये अशा पद्धतीने ही भाजी आणि आमटी बनवली जाते. तर आज गावी बनवली जाणारी उकळलेल्या बटाट्याची खमंग अशी भाजी आणि मोड आलेल्या कडवेवालाची आमटी आज आपण इथे बनवणार आहोत. थंडगार वातावरणात एकदा ही खमंग बटाट्याची भाजी आणि अतिशय चविष्ट अशी ही कडवेवालाची आमटी नक्कीच बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर आज आपण उकळलेल्या बटाट्याची भाजी आणि झणझणीत अशी कडवेवालाची आमटी बनवणार आहोत. पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत. जिरे साधारण तडतडू द्यायचे आहे. तर इथे आता जिरे तडतडल्यानंतर एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा साधारण परतवून घ्यायचा आहे. इथे साधारण कांदा परतवून झाल्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याच्या पानांचा वापर करायचा आहे. कढीपत्त्यामुळे छान अशी चव येते या आमटीला. तर कांदा परतवून होईपर्यंत इथे आपण खलबत्त्यामध्ये 6 ते 7 लसूण पाकळ्या छोट्या मोठ्या अशा घेतलेल्या आहेत. एक छोटा आल्याचा तुकडा खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचा आहे. आलं लसूण कुटून झालेलं आहे. इथे पाहू शकता. आलं लसूण ठेचून होईपर्यंत इथे पाहू शकता कांदा छान आपला परतवून झालेला आहे. कांद्याचा साधारण रंग बदललेला आहे. तर इथे आपण आलं आणि लसूण कुटून घेतलेला आहे तो आपण आता कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत. 1 मिनिटभर आपण लसूण आणि आलं परतवून घेणार आहोत. 1 मिनिटभर परतवून घेतला म्हणजे आलं आणि लसणाचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. तर इथे आता आलं आणि लसूण परतवून झालेला आहे. इथे आपण बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटोचा वापर करणार आहोत. कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर इथे आता कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे. कांदा आणि टोमॅटो परतवून झाल्यानंतर इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पावडर मसाल्यामध्ये 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत. मोड आलेले कडवेवाल थोडे पचायला जड असतात, त्याच्यामुळे इथे आपण 2 चिमूटभर हिंगाचा वापर केलेला आहे. पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत. पाव चमचा हळद. 2 चमचे आपण इथे लाल तिखटाचा वापर करणार आहोत. लाल तिखट म्हणजे घरगुती लाल तिखट. तर इथे तुम्ही घरगुती लाल तिखट नसेल, जो तुम्ही घरामध्ये कोणता लाल तिखट वापरतात त्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल, किंवा इथे कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता. तर इथे आपण 2 चमचे घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे आणि अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे. गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता. तर इथे आता पावडर मसाले आपण पाण्याचा वापर न करता गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला पावडर मसाले छान परतवून घ्यायचे आहेत. अतिशय चविष्ट अशी ही मोड आलेल्या कडवेवालाची आमटी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा. पावडर मसाले इथे परतवून झालेले आहेत आणि मोड आलेले कडवेवाल आहेत ते आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर इथे आपण आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून पाण्याचा वापर न करता 1 मिनिटभर आपण परतवून घेणार आहोत, म्हणजे त्याचा जो उग्रपणा असतो तो नाहीसा होतो. तर इथे आता कडवेवाल आपण परतवून झालेले आहे. इथे मी बटाट्याचा वापर करणार आहे. तुम्हाला जर बटाटा आवडत नसेल तर तुम्ही नाही वापरला तरीसुद्धा चालेल. तर इथे आता कडवेवाल आपण परतवून झाल्यानंतर एक इथे बटाटा घेतलेला आहे आणि आपण सालासकटच बटाट्याचा वापर करणार आहोत. इथे तुम्हाला जर सालं बटाट्याची आवडत नसतील तर तुम्ही सालं काढूनसुद्धा बटाट्याचा वापर करू शकता. 1 मिनिटभर आपण बटाटासुद्धा कडवेवालामध्ये परतवून घेणार आहोत. तर इथे आता बटाटे छान आपण परतवून झालेला आहे आणि इथे आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाण्याचा वापर केल्यामुळे काय होतं, आमटी छान तर्रीदार अशी तयार होते. तर इथे आपण कडवेवाल आणि बटाटा शिजण्यापुरतं पाण्याचा वापर करणार आहोत. आमटी एकदा आपण ढवळून घेणार आहोत आणि झाकण ठेवून झाकणामध्ये आपण पाणी ठेवणार आहोत आणि कडवेवाल आणि बटाटा छान शिजवून घेणार आहोत. तर इथे आता बटाटे आणि कडवेवाल शिजेपर्यंत इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत. अर्धी वाटी आपण इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत आणि थोडंसं पाण्याचा वापर करून बारीक असं हे वाटण तयार करून घेणार आहोत. इथे आपण ओल्या खोबऱ्याचाच वापर करायचा आहे. तुम्हाला जर सुकं खोबरं वापरायचं असेल तर सुकं खोबरं तुम्ही भाजून घेऊ शकता. ओल्या खोबऱ्यामुळे छान अशी चव येते आमटीला. तर इथे बारीक असं वाटण तयार करून झालेलं आहे आणि इथे आपण आता झाकण काढून कडवेवाल कितपत शिजलेले आहेत ते पाहूया.
तर इथे 15 ते 20 मिनटं लागलेली आहेत. 15 ते 20 मिनटामध्ये एक वेळा मी झाकण काढून पाण्याचा अंदाज घेतलेला आहे. तर इथे आता कडवेवाल पाहू शकता छान असे मऊसर असे शिजलेले आहे. इथे आपण आता वाटण तयार करून घेतलेलं आहे, ते आमटीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. इथे आमटी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. साधारण ही आमटी थोडीशी पातळच असते, त्याच्यामुळे इथे तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. इथे मी ही आमटी साधारण पातळ ठेवणार आहे. आमटीमध्ये खोबरं मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ आणि एक छोटा गुळाचा खडाचा वापर करणार आहोत. इथे तुम्हाला गूळ आवडत नसल्यास नाही वापर केला तरीसुद्धा चालेल. गुळामुळे आमटीला छान अशी चव येते. आणि इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, गूळ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर आमटी एकदा ढवळून घेणार आहोत. आमटी ढवळून झालेली आहे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी छान एक उकळ येऊ द्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. मस्त झणझणीत चमचमीत अशी ही मोड आलेल्या कडवेवालाची आमटी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा. गॅस बंद करताना बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. तर इथे आता मस्त आपली झणझणीत अशी मोड आलेल्या कडवेवालाची आमटी तयार झालेली आहे. नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. इथे आता कडवेवाल्याची आमटी तयार झालेली आहे आणि आता आपण उकळलेल्या बटाट्याची भाजी बनवणार आहोत. उकळलेल्या बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या, इथे मी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 3 ते 4 लसूण पाकळ्या, छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. इथे मी कलरसाठी 2 लाल मिरच्यांचा वापर करणार आहे. इथे आपण पाण्याचा वापर न करता मिक्सर चालू बंद करून जाडसर असं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. इथे मी बटाट्याचे छोटे असे तुकडे करून नंतर आपण ते उकडून घेतलेले आहेत. तर इथे पाहू शकता बटाटे छान मऊसर शिजलेले आहेत. अशा पद्धतीने छोटे तुकडे करून मऊसर असे शिजवून घ्यायचे, म्हणजे भाजी पटकन तयार होते. बटाटे उकडून घेतल्यानंतर त्याची सालं काढायला लागतात, मग आपल्याला थोडंफार वेळ उशीर होतो. त्याच्यामुळे ही अशी आयडिया जर केली तर भाजी अगदी झटपट तयार होते. कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम करून झाल्यानंतर अर्धा चमचा आपण इथे मोहरी छान तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर इथे आपण जो ठेचा तयार करून घेतलेला आहे मिरची आणि लसूणचा, तो आपण आता इथे तेलावर परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला फोडणी छान खमंग अशी तयार करून घ्यायची आहे. 3 ते 4 कढीपत्त्याची पानं, तर इथे आपण स्लो गॅसवरच आपल्याला हा ठेचा आणि कढीपत्ता छान परतवून घ्यायचा आहे. फोडणी छान खमंग अशी परतवून झाल्यानंतर 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत. तुम्हाला इथे हिंग आवडत नसल्यास नाही वापर केला तरीसुद्धा चालेल. 2 चिमूटभर हिंगाचा वापर नक्की करा, म्हणजे छान खमंग अशी भाजी तयार होते. उकडून घेतलेले बटाटे आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला फोडणीमध्ये बटाटे छान परतवून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण 1 मिनिटभर आपण बटाटे छान फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. फोडणीमध्ये आता बटाटे परतवून झालेले आहेत. इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत. तर इथे आता भाजी ढवळून झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे. मस्त खमंग अशी बटाट्याची भाजी तयार करून झालेली आहे. नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवून बघा. तर मस्त झणझणीत खमंग अशी बटाट्याची भाजी, गरमागरम वाफाळता भात आणि झणझणीत अशी मोड आलेल्या कडवेवालाची आमटी. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे जेवण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.